रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत आरोग्य गणेशामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे 2024-25 आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे। यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल 72,483 रुग्णांना करण्यात आली आहे। मागील वर्षी 2023-24 या वर्षात 41,877 रुग्णांना मदत करण्यात आली होती अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरव रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले की जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे। ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो। ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे। ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते। महेश सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग व पुणे महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा हे अनेक रुग्णांना माहीत नसते। त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो। तसेच ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे। वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध 223 रुग्णालय आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जाते। जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबिर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितलं। नमस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या रविवारी 20 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। मागील वर्षभरामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ 72,000 रुग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत झालेली आहे। त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन्स असतील, इतर वेगळ्या लागणाऱ्या सुविधा असतील, नेत्र, दंत याच्यातल्या असणाऱ्या अडचणी असतील, कॅन्सरसारखे उपचार ह्यासुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मोफत करून दिले गेलेले आहेत। आत्ता ज्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नेत्र, दंत, जयपूर फुटवेअर अशा पद्धतीच्या कॅन्सर ह्या सगळ्या जे आजार आहेत त्याच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहेत। त्याची वेळ ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असेल। आपल्या माध्यमातून मी सर्व रुग्णांना, या ठिकाणी असणाऱ्या गरजू रुग्णांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण जास्तीत जास्त नोंदणी ह्याची उद्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भवन या ठिकाणी आपण करून घ्यावीत आणि या शिबिराचा आपण लाभ घ्यावा। या शिबिराच्या माध्यमातून आपण काम करत असताना जवळजवळ मागच्या वर्षी 43,000, यावर्षी 73,000 इतक्या रुग्णांना आपण त्याच्यातनं मदत दिलेली आहे। आपल्या जवळजवळ 13 रुग्णवाहिका ह्या पुण्यामध्ये उपलब्ध असतात। आपण त्याची गरज असेल त्यांना महाराष्ट्रातसुद्धा त्याची व्यवस्था देतो। त्याचबरोबर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सगळ्या वस्त्यांमध्ये नेत्र आणि दंत ह्याच्या ज्या आपल्या रुग्णवाहिन्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा उपचार करतो। आपण या दिलेल्या आकडेवारीमध्ये जवळजवळ मागच्या वर्षात आपण नेत्र तपासणी शस्त्रक्रिया 37,222 केल्या, दंतरोग उपचार 2364 केले, किडनीविषयक उपचार व शस्त्रक्रिया 2089 केल्या, कर्करोग शस्त्रक्रिया 1230, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया 672, हृदय शस्त्रक्रिया 429, अस्थिरोग शस्त्रक्रिया 133, मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट 1278, मोफत फिजिओथेरपी 7,831, श्रवण यंत्र व मोल्ड वाटप 5,150, कृत्रिम अवयव उपकरणे वाटप 3748, MRI CT स्कॅन 50% सवलतीमध्ये 2337 व ससून रुग्णालयामध्ये जे आपण मोफत अन्न दिलं जातं त्याच्या जवळजवळ 12 लाख रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना आतापर्यंत यावर्षी लाभ झालेला आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्याकरता भरीव काम करण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे आणि त्याच माध्यमातून आपण काम करत आहोत। येणाऱ्या रविवारी त्याच्यातलाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व पुणेकरांना, पुण्यातील बाहेरच्या रुग्णांना
ज्यांना ह्या शिबिराची आवश्यकता आहे त्यांनी येऊन या ठिकाणी ह्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या उपचाराचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. जय गणेश.